देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी. मात्र फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राला शिंदेशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडूंचं भाष्य. तर कडूंनी बचकांडी वक्तव्य करून युतीमध्ये वाद निर्माण करू नयेत, दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत. महाजनांचाही रेकॉर्ड खराब. स्वतःच फडणवीसच बावनकुळेंची शिफारस करतील. संजय राऊत यांची राजकीय भविष्यवाणी. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो. केंद्रामध्ये जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. दिल्लीतून मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार संजय राऊत यांना मिळालेत असं वाटतंय. बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचा टोला. शिंदेच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरने ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते. भोशीतील शोध मोहिमेदरम्यान 8 पैकी 4 जण दिसले. तिघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यामध्ये दुर्घटनेचा आढावा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्याचाच पूर्णत्वाचा दाखला आहे. पहिला दुसरा मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली नसल्याचंही समोर. मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवूनही कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळेस राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढला. पवार कुटुंबात पुन्हा सनईत चौघडे वाजणार. पार्थ पवार यांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचा धक्का. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाणे जिल्हा बँकवरती महायुतीचं वर्चस्व कायम. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीकडे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहादचा प्रकार. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनंतर तात्काळ पोलिसांची कारवाई. संबंधित मुलीचा शोध घेत पालकांच्या ताब्यात दिलं. पळवून नेणाऱ्या मुलावर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यामध्ये. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकावून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जात आहे. एटीएस कडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलामध्ये तुडवून मारहाण. आणि 4 आरोपींना या प्रकरणी पाचगणी पोलिसांकडून अटक करण्यात आली. राज्यभरात पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी चिंताजनक पाणीसाठा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत घट तर जळगावमध्ये 38 टँकरने पाणी पुरवठा सुरू. मुंबईतील उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता. शाळांच्या उपाहारगृहांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सकस तसेच संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा. मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाटात भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसाने विश्रांती घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिगेड्स लावले. मागणीवर बाहेर आलेल्या आरोपींकडून 6 जणांची निर्घृण हत्या. पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या रागामध्ये पीडितेवरती अत्याचार करून संपूर्ण कुटुंब संपवलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील देवलगुडामधील धक्कादायक घटना समोर.